सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या भावडी गावातील 6व्या दिवसाचं हे दुसरं सत्र आहे। सकाळी आपण बघितलं परमेश्वर आपल्या या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी, आपल्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी म्हणजे मुक्तीसाठी सृष्टी निर्माण करतो। सृष्टी निर्माण करून स्वतः अवतरतो, या जीवाला स्वतःच्या श्रीमुखी ज्ञान देऊन बोध देतो आणि बोध देताना अनेक उपाय आपल्याला त्या मुक्तीसाठी उपलब्ध पण करून देतो। कारण प्रत्येक जीवाची अवस्था वेगळी, अधिकार वेगळा, योग्यता वेगळी, प्रयत्न वेगळा आणि त्यामुळं कोणता जीव कशातून मुक्तीला जाईल, कशातून उद्धरून जाईल सांगता येत नाही। त्याचं आपण सकाळी चिंतन केलं। त्या साधनातल एक जरी आपण स्वीकारलं आणि पूर्ण निष्ठेने समर्थवादावरती निष्ठा ठेवून ते आपल्या जीवनात उतरवलं तरी हा जीव मुक्तीला जाऊ शकतो। ते दास्यमोचक, आत्मज्ञाने मोक्ष, ज्ञानमोचक, लिंगपाते मोक्ष, मोक्षाच्या अनेक व्याख्या देवाने सांगितलेल्या आहे। मग यातली नेमकी खरी कोणती, सहजच आपल्याला प्रश्न पडतो। या सर्व खऱ्या आहे कारण ती ब्रह्मवाणी आहे, पण कोणता जीव कोणत्या साधनाने, कोणत्या उपायाने उद्धरून जाईल हे मात्र सांगता येत नाही। पण आपण कशात बसतो, कशाचं चिंतन केलं पाहिजे, कशाचा स्वीकार केला पाहिजे, कशाचा अंगीकार केला पाहिजे याची शोधणी करून ते स्वीकारलं तर नक्कीच आपण परमेश्वराच्या या प्राप्तीला, आनंदाला जाऊ शकतो। पण आपण त्याचा विचार करत नाही। कर्मराटीमध्ये एक म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या, आहे की नाही? एक काही करत नाही। काही लोक असतात, आमच्या काही मित्र आहे, महिन्यानंतर जर भेटला ना तर त्याचा बिझनेस बदललेला असायचा। नवीन नवीन आम्हाला उत्सुकता वाटायची की हा काय चांगला, बुद्धिमान, कष्टाळू प्राणी आहे। पण नंतर असं लक्षात आलं हा कन्फ्युजनमध्ये, संभ्रमावस्थेत आहे, चंचल वृत्तीचा आहे, तो एका ठिकाणी टिकू शकत नाही आणि त्याचं अजूनही हेच चालू आहे। एखादी गोष्ट स्वीकारायची, महिनाभर करायची नाही का लगेच दुसरी, लगेच तिसरी, त्यातून अनेक अडचणी निर्माण होत असतात आणि जीवनाचं जे ध्येय आहे, साध्य आहे, त्या साध्यापर्यंत तो जाऊ पण शकत नाही। व्यवसाय जरी करायचा, तो व्यवसाय सुद्धा कमीत कमी 1000 दिवस जर आपण चालवला तर तो व्यवसायात तुम्ही सक्सेस झाले असं एक तंत्र आहे। 1000 दिवस म्हणजे 3 वर्ष, कमीत कमी 3 वर्ष सातत्य ठेवून। महिन्यात 2 महिन्यात जर व्यवसाय बदलणारा माणूस दिसला का समजायचं का हा जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत। सायन्स एक सांगतं की एक गोष्ट 21 दिवस जर केली तुम्ही कंटिन्यू एकच गोष्ट तर ती नॅचरल होऊन जाते, स्वभावात होऊन जाते। ती करण्याची जी पद्धत आहे तुमच्या बुद्धीमध्ये ती एक फाईल सेव्ह होऊन जाते। नंतर ती इतकी नॅचरल होते की त्याच्यासाठी वेगळं वळण, वेगळी गोष्ट, वेगळं टायमिंग, वेगळी बुद्धी लावायची गरज नसते। बघा आपण गाडी चालवतो, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, ती पहिल्या दिवशी चालवताना आपल्याला अडखळत चालावं लागतं, भीतीयुक्त चालावं लागतं, घाबरत चालावं लागतं। क्लच कधी दाबावं, ब्रेक कधी दाबावा,
एक्सलेटर कधी द्यावं, गिअर कधी टाकावं हे समजत नाही, कळत नाही. स्त्रियासुद्धा स्वयंपाक करताना पूर्वी प्रथम सुरुवातीला जेव्हा तुम्ही लागले असेल स्वयंपाकाला, त्या आईने शिकवलं असेल, तेव्हा एका वेळेस एकच गोष्ट ती बी नीट होत नव्हती. परंतु पुन्हा पुन्हा केल्याने आज काय होतं आहे, तुम्ही एकाच वेळेस चपात्या करतात, एका वेळेस भाजी टाकली, भात एकीकडे टाकलेला असतो, सत्संग ऐकत असतो, आणि नाही सत्संग ऐकला तर फोनवरून मैत्रिणीशी बोलतही असतात काय चाललं आहे काय चाललं आहे. पण आपलं सर्व व्यवस्थित चालू असतं, कोणत्याही प्रकारचा बिघड नाही. तसंच एखादी गाडी चालवताना एकदा का माणूस शिकला का ते इतकं नॅचरल होतं. 21 दिवस ती गोष्ट जर तुम्ही केली तर गाडी चालवताना आता तुम्ही ब्रह्मविद्याशास्त्रावरती सुद्धा बोलू शकता, अगदी नॅचरल. एकीकडं बोलणं चालू असतं, एकीकडं गर्दीतून वाट काढणं चालू असतं, स्पीड ब्रेकर आलं, ब्रेक दाबून क्लच दाबून गिअर बदलणं चालू असतं, आणि हे कोणत्याही अडथळ्याविना चालू असतं. 21 दिवस फक्त एखादी गोष्ट केली का ती पूर्ण होते. एकदा असंच पूर्वी माझ्याकडे साधू संत यायचे. पूर्वी म्हणण्याचा उद्देश की मी दीक्षा झाल्यानंतर साधू संतांचं येणं खूप कमी झालं, नाहीच्या बरोबर. जे माझ्यावर खूप प्रेम करायचे ना ते आता फोन पण करत नाही, कारण ते काय म्हणतात आता काय उपयोगायचे आहे की नाही. हा अनुभव तुम्हाला सांगतो. पूर्वी इतके प्रेमाने साधू संत फोन करायचे, भाऊ काय चाललं आहे, कसं चाललं आहे, बरं आहे का. मग आपणही म्हणायचं या बाबा कधी आले तर. मग बाबा म्हणतो उद्याच येतो आहे. समजायचं, फोन केला का समजायचं 2-4-8 दिवसात बाबांचा मुक्काम नाशिकला आहे. हे प्रेमाचं जे वलय आहे ना दीक्षेनंतर खूप कमी झालं. नाशिकमध्ये येऊनसुद्धा कळायला लागलं का बाबा येऊन गेले पण आता फोनच नाही आला आपल्याला. पूर्वी जे साधू संत या शास्त्रावरती चर्चा करणारे, आवड असणारे तेवढेच साधू संत आपल्याकडे यायचे. कारण ते म्हणायचे यांच्याकडे गेलं का 4-5 प्रश्न 100% आहे आणि डोक्याला ताण करून घेण्यापेक्षा जाणंच नको. पण जे आवडीचे असते तशी हेतुपुरस्कार यायचे. ते फोन करायचे की हो नाशिकला येणार आहे आणि 2 ते 3 तास माझ्याकडे वेळ आहे, या टायमिंगला कुठं केव्हा कधी भेटायचं सांगा, मी तिथं येतो, नाही तर तुम्ही मी जिथं आहे तिथं या. अत्यंत आवडीपूर्वक शास्त्राची आवड असणारे भरपूर साधू संत आहे. एक असेच साधू संत माझ्याकडे यायचे आणि मग काम पण चालू आणि अभ्यास पण चालू, वेळेचं बंधन. मग बाबा बसा गाडीत, मग या साईटवर जायचं आहे तोपर्यंत मग चर्चा करत करत तिकडून तिकडं त्यांना खूप आश्चर्य वाटायचं का. ते म्हणतं भाऊ तुम्ही गाडी चालवली आहे, मस्त गर्दी एवढी, स्पीड ब्रेकर आहे, सिग्नल आहे, पोलीस आहे, सर्व आहे, परंतु बिनधोकपणे गाडी तर चालवतात, परंतु शास्त्रावरती चर्चा करतात, प्रश्न विचारतात, हे कसं काय. मग त्यांना सांगितलं का विज्ञान असं सांगतं. एखादी गोष्ट 21 वेळा जेव्हा तुम्ही केली किंवा 21 दिवस जेव्हा केली, 21 वेळा ना 21 दिवस, तेव्हा ती इतकी नॅचरल होते का त्याच्यासाठी आता वेगळा वेळ, वेगळी एनर्जी, वेगळा टायमिंग, वेगळं सिस्टम काही द्यायची गरज नाही. तुम्ही 21 दिवस स्वयंपाक केला, आता इतकं नॅचरल झालं आहे का तुम्ही एकाच वेळेस सारं करू शकता. गप्पा मारता मारता स्वयंपाक चालू ठेवताना एकाच वेळेस 4 गोष्टी करू शकता. तसं व्यायामाची सवय तुम्ही 21 दिवस कंटिन्यू रडत खडत आदळत आपटत करा, नंतर इतकी नॅचरल होईल की तुम्हाला ते सांगेल की उठ आता आणि कर व्यायाम, शरीर सांगेल. 21 दिवस पहाटे 3ला उठण्याची सवय लावा. 21 दिवस तुमचा गजर घड्याळाचा लावला पाहिजे. 22व्या दिवशी गजर बंद करा. 22व्या दिवशी तुम्हाला 3 वाजता जाग नाही आली तर सांगा मला फोन करून, माझा फोन लागणार नाही, कारण हा तुमचा प्रॉब्लेम आहे. 21 दिवस करा कोणतीही गोष्ट. स्मरणाची सवय, दंडोताची सवय, शास्त्राभ्यासाची सवय, चिंतनाची सवय. आपण चिंतन करत नाही म्हणून आपल्या जीवनात चिंता आहे खूप. चिंतन केलं पाहिजे. चिंतन करणं म्हणजे विचार. मी सत्संगामध्ये चिंतन करा चिंतन करा, अनेक लोकांचे फोन आले, बाबा चिंतन म्हणजे काय, आम्हाला चिंतन करणंच माहीत नाही. आम्ही स्मरण करतो, वाचन करतो, सर्व करतो, पण चिंतन करत नाही. म्हटलं चिंतन करत नाही म्हणून लक्षात राहत नाही.
चिंतन म्हणजे विचार करायचा एखाद्या लीळेवरती, एखाद्या सूत्रावरती, एखाद्या दृष्टांतावरती. देवाने काय सांगितलं आहे, असंच आहे का, असं असू शकतं का, याच्या पलीकडे काही देवाने हेतू सांगितलेला आहे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे काही देवाने सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का, आपल्याला तो कळतो आहे का, नाही कळत आहे, याला म्हणतात चिंतन. आणि चिंतन जेव्हा कराल तेव्हा आपल्या डोक्यात, आपल्या हृदयात, आपल्या विचारात कंटिन्युटी राहील. जसं जनावरं बघता दिवसभर खातात की नाही, आणि रात्री बसल्यानंतर काय करतात, रवंत करतात. आणि त्या रवंतामुळं काय होतं का त्यांचं शरीर धष्टपुष्ट होतं, त्यांना धातू भेटतं. तसं आपण अभ्यास करतो, सत्संग ऐकतो, पण चिंतन करत नाही. जर चिंतन केलं तर तुमचं शास्त्र पक्कं होतं. अटन विजन म्हणजे काय, चिंतन आहे. एकांतात बसून विचार करायचा, चिंतन करायचं, आपल्या डोक्याला ताण द्यायचा, त्याला सवय लावायची त्या बुद्धीला. आपण ते करत नाही, म्हणून आपल्या डोक्यात चिंता आहे खूप मोठ्या मोठ्या. ते केलं पाहिजे. दिवसभरातून एखादा तास, अर्धा तास, जितका वेळ भेटेल तितकं तुम्ही चिंतन केलं पाहिजे. जिथं असाल तिथं. आता झाडातळी देवाने सांगितलं आहे, मग आता घरच आपलं झाड, कोपऱ्यात बसा एखाद्या ठिकाणी, मस्त डोळे बंद करा, चिंतन करा. एक वेगळी अनुभूती, एक अनुभव तुम्हाला येईल. आता ह्या बिल्डिंगच्या शहरामध्ये आपल्याला कुठं झाड भेटल, आणि जर एखादा काय तुमच्या सोसायटीमध्ये एखादी झाडं असतीलच तर ती बी सवय लावा. परंतु सवय लावताना आणि बसताना काय करायचं, रस्त्याच्या बाजूने तोंड नाही करायचं, रस्त्याच्या उलटं तोंड करायचं. जशी आता ही भिंत आहे, या भिंतीला जर तोंड लावून बसलं तर कोण येतं आहे आणि कोण जातं आहे आपल्याला दिसेल. परंतु तेच उलटं केलं आणि भिंतीकडे पाहिलं तर कोण येतं आहे आणि कोण जातं आहे आपल्याला कळेल का. मग आपण शांत बसू, चिंतन करू, डिस्टर्ब होणार नाही. आपल्या इकडं बघा, आपण सुद्धा स्मरण करताना काय करतो, असं पांघरून अंगावर घेतो की नाही, डोक्यावर घेतो की नाही, जेणेकरून आपण डिस्टर्ब होऊ नये, कोणाची नजर आपल्यावर, आपली नजर कोणावरती पडू नये. म्हणून एकांत मिळवण्यासाठी जितका आपण वेळ देतो ना, तितका वेळ आपण आपल्यासाठी देतो. आपण आपल्यासाठी वेळच देत नाही. सर्वांसाठी वेळ असतो आपला, समाजासाठी, नातेवाईकांसाठी, कुटुंबासाठी, सर्व वेळ असतो आपल्याला, आपल्यासाठी वेळ नाही. जेव्हा आपण आपल्याला वेळ देऊ ना, तेव्हा परमेश्वर आपल्याला वेळ दिल्यासारखं होईल, त्याचं चिंतन केल्यासारखं होईल. म्हणून विजन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा भेटेल, जेव्हा संधी भेटेल तेव्हा. आतासुद्धा संधी, तुम्ही सत्संग ऐकला 1 तासाचा, गप्पा मारण्यापेक्षा इकडं कुठंतरी झाडाखाली जर गेले एकटेच तुम्ही आणि बसले, काय सांगितलं बाबांनी, पहिल्यावर सुरुवात करायची आठवायला. कारण ती फाईल आपल्या डोक्यात सेव्ह झालेली आहे, फक्त ती फाईल काढण्याची सवय नाही आपल्याला. बघा, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, पण प्रत्येकाला त्या मोबाईलमधलं नॉलेज आहे का, नाही आहे नॉलेज. त्या मोबाईलमध्ये एक अशी फाईल असते का त्या फाईलमध्ये सारं सेव्ह असतं. आपण डिलीट केलेली गोष्टसुद्धा सेव्ह असते, पण आपल्याला ती माहीत नसते. म्हणजे एखाद्या ॲपवर जाऊन ती फाईल ओपन करून आपल्याला पाहता येते. तसं आपला मेंदूची ताकद खूप मोठी आहे, त्याच्या प्रत्येक फाईल सेव्ह झालेल्या असतात. आपल्याकडे डोळे जे आहे ना, एक कॅमेरा आहे, 30 सेकंद एखादी गोष्ट आपण पाहतो, 30 सेकंद ती लगेच कॅच करते आणि सेव्ह करते. जसं आपला मोबाईल आहे, फोटो कॅच करतो, सेव्ह करतो. मग कधीतरी 4 महिन्यांनी आपल्याला तो फोटो पाहता येतो की नाही. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर कधीतरी जेव्हा ती गोष्ट समोर येते ना आपल्या, लगेच आपली ती फाईल ओपन होते आणि 30 सेकंदात ती कॅच केलेली फाईल ओपन झाल्यानंतर आपण म्हणतो, अहो तो नाही का भावडीच्या सत्संगात आपण भेटलो होतो. आपल्याला लगेच ती क्लिक होती ती गोष्ट. आपल्या शरीरामध्ये सर्व गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजी सर्व आपल्या शरीरातच आहे. परमेश्वराने आपल्याला सर्व टेक्नॉलॉजी दिलेली आहे. हे विज्ञान आज आपण बघतोय ना, पाहतोय ना, ते विज्ञान अगोदरच निर्मित झालेलं आहे. परंतु ते अज्ञानवश आपल्याला धर्माच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं नाही आहे, पाहिलेलं नाही आहे, संशोधन केलेलं नाही आहे. म्हणून आपल्याला ते आश्चर्यजनक वाटतं. जेव्हा तुम्ही शास्त्राचा अभ्यास कराल तेव्हा कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी आश्चर्यजनक नाही, कोणतीच गोष्ट नाही. कशाचा शोध लागो, मेल आहे, मोबाईल आहे, व्हिडिओ कॉल आहे, इकडून तिकडं अमेरिकेत पाहता येतं, बोलता येतं, याचं आश्चर्य वाटत नाही, सारं शास्त्रात आहे. पण जगामध्ये आश्चर्य एकच आहे, ते आश्चर्य म्हणजे मनुष्य बदलणे. आणि ते परमेश्वर आश्चर्य करत असतो. बाकी आश्चर्य करण्यासारखं कोणाच्या हातातच नाही.
ना देवतेच्या ना जीवाच्या. परमेश्वर मात्र आश्चर्यजनक साऱ्या गोष्टी करत असतात. जीव बदलतो. मायेच्या तमात बसलेला जीव, निद्रिस्त असलेला जीव, परमेश्वराने त्याला बाहेर काढलं मायेच्या करवी आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करत करत इथपर्यंत आलो. हे परमेश्वर बदलवतो. कधीतरी आपण देवीदेवतेची भक्ती करत होतो, ते बदललो, आपण परमेश्वराची भक्ती करायला लागलो. दृष्टपर भक्ती करत होतो, आता अदृष्टपर भक्ती करायला लागलो. अदृष्टपर भक्ती करत असताना ती अवस्था एवढी आपली वरच्या लेवलची गेली म्हणजे विचारच नाही करत, परिणामांचा विचार नाही करायचा, कुठं कशी कधी बोलावं याचा विचार नाही करायचा. सेन्स, नॉन सेन्स आपण म्हणतो, नॉन सेन्स, तो विचार न करणार. ही मूळ अवस्था आहे आपली सर्वांची. माझी तशीच होती आणि तुमची तशीच आहे. परंतु आपण प्रगती करतोय. आता शिक्षण घेतलं, पुस्तकं वाचतो, समाजात फिरतो, समाजाकडून अनुभव घेतो आणि मग ही अवस्था आपली बदलते. आता पहिली प्रगतीची अवस्था काय असते? नकारात्मक विचार करतो. बघा, तुम्ही एक सहज चिंतन केलं, अवलोकन केलं आणि तुमच्या जीवनाकडं भूतकाळामध्ये नजर जर टाकली ना, तर तुम्ही प्रथम विचार करायला लागले तर नकारात्मक, याच्याविषयी नकारात्मक, या गोष्टीविषयी नकारात्मक, त्याच्याविषयी नकारात्मक, नकारात्मकच विचार यायचे तुमच्या मनात. मग त्यातून थोडंसं आणखीन प्रगती झाली. अभ्यास करायला लागलो, वाचन, चिंतन, इकडं तिकडं अनुभव घेत घेत मग काही नकारात्मक, काही पॉझिटिव्ह, काही होकारात्मक, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे विचार आपल्या मनात यायला लागले. मग कधी निगेटिव्ह होतो, कधी पॉझिटिव्ह होतो. परत अजून एक प्रगतीची पाऊल आपण पुढे टाकलं, मग आता फक्त पॉझिटिव्हच विचार यायला लागले तुमच्या. हे धर्माचे विचार आहे, पॉझिटिव्हच विचार. जो धर्मात आहे त्याच्या मनात निगेटिव्ह विचारच येत नाही. कोणाविषयी नाही, स्वतःविषयी नाही, अवस्थेविषयी नाही, कोणाविषयी तक्रार नाही, कोणाविषयी अपेक्षा नाही. पॉझिटिव्ह जे होतं ते चांगल्यासाठी होतं आपण म्हणतो, परंतु नकारात्मक गोष्टीमध्ये जाऊन दुःखी किती वेळा होतं, उदासही कितीतरी वेळा होतं. त्याच्या पुढची प्रगत अवस्था आहे ती परमेश्वराला अपेक्षित आहे, ती म्हणजे विचारच न करणे. बघा, ज्याची पहिली अवस्था कोणती आहे? विचार न करणे. शेवटची अवस्था कोणती आहे? विचार न करणे. परंतु यांनी विचार न करता विचार न केला आहे आणि यांनी सारा अनुभवातून विचार करता करता विचार करणं सोडून दिलेलं आहे. आता फक्त तूची व्हावा, तूची भेटावा. आता या दुनियादारीतून तो बाहेर पडला आहे, विचारातून बाहेर पडला आहे, समाजातून बाहेर पडला आहे, स्वतःच्या प्रेमातून बाहेर पडला आहे. त्याला आता कोणाविषयी अभिलाषा नाही, कोणाविषयी आकर्षण नाही, कोणाविषयी तक्रार नाही, कोणाविषयी अपेक्षा नाही, काहीच नाही. स्वस्थ चित्त झाला तो, आता मस्त झाला. आणि या मस्त अवस्थेत जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा परमेश्वराच्या अगदी जवळ जाल. त्याला आता कशाचीच भीती नाही, कोणाचीच भीती नाही. एकदा असंच ते सिकंदर राजा असतो बघा, तो जग जिंकायला निघतो. जग जिंकायचं असतं, त्याचं महत्त्वाकांक्षा असते प्रत्येकाची. तो सैन्य घेतो, ह्या राज्यावरती स्वारी करायची, ते जिंकायचं, त्यांचे सैन्य बरोबर घ्यायचे, पुढच्या राज्यात, त्याच्या राज्यात, त्याच्या राज्यात, असा जिंकत जिंकत तो अश्वमेघ आपला जो विजयाचा आहे तो चालत असतो. त्याला सारं जग जिंकायचं असतं, महत्त्वाकांक्षा असते त्याची, प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. तो एका जंगलातून प्रवास करत असतो आणि जंगलातून प्रवास करत असताना आता तो राजा आहे, तो राजा ज्यावेळेस पुढच्या राज्यामध्ये जाण्यासाठी निघायचा, त्यास पुढच्या राजाला आपोआपच कळायचं का आता ते येऊ राहिले आणि त्यांनी 10 जर राज्य जिंकले तर आपलं काय खैर आहे, चला आपण स्वतःहूनच शरणागती पत्करू. तो राजाला समोर यायचा, शरणागती पत्करायचं, आमचं सैन्य तुमचं, मी तुमचं, ना आता तुमच्याबरोबर मी बी लढायला. ती सवय होऊन गेली ना त्याला. मनुष्य सवयीचा गुलाम असतो. असं जात जात असताना एका जंगलातून तो प्रवास करत होता. जंगलातून प्रवास करत असताना एका झाडाखाली एक साधू महात्मे बसलेले होते. आता हा राजा घोड्यावरती बसलेला आहे, पुढे कितीतरी हजारो सैनिक आहे, पाठीमागं हजारो सैनिक आहे, त्याचा लवाजमा चालला आहे. जग जिंकायची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याला सवय काय आहे का मी जिथे जाईल, जो मनुष्य माझ्या समोर येईल
मला शरण येईल, मला मुजरा घालील, नमस्कार करील, स्वागत करील, परंतु साधू महात्म्यावरती काहीच परिणाम नाही आहे. साधू महात्म्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही आहे. युगो हट झाला राजाचा, एवढा मोठा राजा तो म्हणतो अरे हे काय प्रकार आहे. त्याला वाटतं आत्ताच लक्ष जाईल, नंतरच लक्ष जाईल. ढोल वाजताय, घोड्यांचा आवाज येतोय, किंकाळण्याचा आवाज येतोय, परंतु बाबावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. त्याला आश्चर्य वाटतं. तो सर्व सैन्यांना थांबवतो, घोड्यावरून उतरतो आणि त्या बाबाकडे जातो. त्या बाबाला म्हणतो का हो तुम्ही मला ओळखलं का. तो बाबा म्हणतो नाही. कोण आहे तुम्ही. म्हणे मी सिकंदर राजा आहे. ते बाबा म्हणता मग सिकंदर राजा आहे तर मग काय. म्हणे मी जग जिंकायला निघालो आहे. म्हणे मग. म्हणे इतके राज्य मी जिंकले. म्हणे मग. आणि हजारो राज्य मी आता जिंकणार आहे. म्हणे मग. माझ्याबरोबर आता हजारो सैनिक आहे. म्हणे घोडे, हत्ती आहे. म्हणे मग. त्याला आश्चर्य वाटतं काय प्रकार आहे बाबा. माझं नाव ऐकलं तरी चांगले चांगले कापतात आणि हा बाबा म्हणतो मग मग. म्हणजे याला काही आश्चर्यच वाटत नाही. सर्व शांत झाल्यानंतर हा विचार करायला लागतो राजा. तोपर्यंत मग सहजच बाबांनी विचारलं म्हणे का हो राजे तुम्ही एवढं जिंकले आणि एवढं जिंकणार आहे आणि सारं जग जिंकल्यानंतर तुम्ही काय करणार आहे. म्हणे सारं जग जिंकलं का. म्हणे मस्त बसणार आहे. बाबा म्हणतो मग मी आत्ता काय करू राहिलो. असं बाबा व्हायचं आहे का. मस्त बसलेलं पाहिजे. आणि हे कधी होईल. तुमची इंद्रियांना तुम्ही जिंकणार. तुमचे शत्रू कोण आहे. तुमची इंद्रिय, विकार, विकल्प, स्वभाव, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमची चंचलता, तुमची अबुद्धी, तुमचे सर्व इंद्रिय हे तुमचे दुश्मन आहे आणि यांना तुम्हाला जिंकायचं आहे. मग तुम्ही स्वस्थ राहाल. स्वस्थ चित्त बुद्धी संवेदी. स्वस्थता जेव्हा येते तेव्हा चित्त शांत राहतं. चित्त शांत राहतं. छोटीशी गोष्टसुद्धा परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. खूप अवघड आहे का. आता फक्त एकच म्हणायचं मग मग. सोपं काम आहे. कोणी जर प्रॉब्लेम सांगायला लागले ना, तक्रार सांगायला लागले ना, म्हणायचं मग. अहो काय तक्रारी सांगता म्हणा. साऱ्या जगाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं वाटतं का मीच दुःखी आहे, सारं जग सुखी आहे, मलाच अडचणी, साऱ्या जगाला अडचणी नाही आहे असं वाटतं की नाही. परंतु साऱ्या जगाला अडचणी. भारताचे पंतप्रधान त्यांना अडचणी. त्यांना किती टेन्शन होतं यावेळेस बहुमतात येतो की नाही. झोपले नसतील बिचारे. आहे की नाही टेन्शन. 2 वेळा पंतप्रधान होऊन तिसऱ्यांदी पंतप्रधान होण्याची अभिलाषा आहे की नाही. चौथ्यांदी अभिलाषा आहे की नाही. मरेपर्यंत अभिलाषा राहते. या अभिलाषेवरती विजय मिळवणं म्हणजे परमेश्वराला मिळवणं. खूप अवघड नाही विषय. म्हणून ते करत असताना परमेश्वराने आपल्याला अनेक साधनं सांगितले. कशातून तुम्ही ते प्राप्त कराल, कशातून तुम्हाला ते प्राप्त होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि हे करत असताना परमेश्वराने सांगितलेली ब्रह्मवादी तत्व, सिद्धांत, आचार, विचार प्रणालीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सायंटिस्ट होऊन संशोधक वृत्तीतून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे आणि ते आपण अंगीकारलं पाहिजे. परमेश्वराचे काही स्टेटमेंट हे अत्यंत महत्त्वाचे. परमेश्वर काय म्हणतात. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. कोणीतरी आहे का जे विधीला अधीन होऊन धार्मिकता करतात. एखादा कोणीतरी आहे का जो परमेश्वराला अधीन होऊन धार्मिकता करतो. परमेश्वराला अपेक्षित काय आहे. आपण विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. परमेश्वराचं स्टेटमेंट काय. जेव्हा एखादा गुन्हेगाराला कोर्टात हजर केलं जातं तेव्हा एकच वकील असतो का. 2 वकील असतात. एक विरुद्ध पार्टीचा का यांनी गुन्हा कसा केला आहे सांगण्यासाठी, आणि जो गुन्हेगार आहे त्याचाही वकील असतो यांनी गुन्हा कसा केला नाही हे सांगण्यासाठी. दोन्ही वकील असतात. मग दोघंही साक्षी, पुरावे सर्व या कोर्टासमोर ठेवत असतात. आणि मग ते कोर्ट ज्याचं पारडं जड त्याच्या बाजूने निकाल. जो सक्सेस झाला तो सुटला, हा हरला तो जिंकला, असं होतं की नाही. परमेश्वराने सुद्धा बॅलन्स सांगितलेला आहे आणि बॅलन्स सांगताना निकाल दिलेला आहे. न्यायाधीशाने निकाल दिलेला खरा असतो. बाकी साक्षी, पुरावे एकदा का निकाल पडला, सही पडली
का मग बाकी किती साक्षण, किती पुरावेन, किती बाकीच्या सबूत, किती गोष्टी, याला काही महत्त्व आहे का? वेळ निघून गेली, आता ती निकाल लागला, बात खतम. यदा का निकाल जरी लागला आणि उद्या परत भविष्यात काही कळालं वेगळं, तरी त्याला तो निकाल फिरावता येत नाही. आपल्याला जाणं वगैरे ती गोष्ट वेगळी. तसं परमेश्वराने स्टेटमेंट दिलं आहे, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान इतकं सोपं आणि सरळ आहे. एक भाव अनुष्ठान आहे, भावाच्या प्रक्रियेतून भक्ती करणारे. आज आपण भावाच्या प्रक्रियेतून भक्ती करणाऱ्यांची संख्या 99.99%. भावक्रिया, विडा वाहणे भावक्रिया, खेटी घालणे भावक्रिया, देवाची सेवना करणे भावक्रिया, उपार दाखवणे भावक्रिया. भावक्रिया ह्या मानव निर्मित असतात, आपण निर्माण केलेल्या. मी एकदा असंच एका घरी गेलो, ते उपदेशी कुटुंब होतं. आता मी उपदेशी, त्याच्यामुळं मला काही विशेष वाटलं नाही. परंतु त्यांचे एक नातेवाईक होते, ते वकील होते, चांगले नामांकित वकील. त्या व्यक्तीचे ते नातेवाईक असल्यामुळे ते घरी आलेले होते. मी योगायोगाने तिथं गेलो होतो. तर मग त्यांनी आणला चहा. यांनी सहज गमतीनं तर वकिलांनी काय म्हटलं, तुमचे देव झोपले असतील म्हणे. आता दुपारची वेळ होती. आता ते नातेवाईक असल्यामुळे त्यांना एकामेकाला माहिती. तर आता त्यांना ती सवय झाल्यामुळे ते म्हटले, हसले, म्हणले हो झोपले म्हणे, पण झोपले असले तरी आम्ही देवाला चहा दाखवूनच तुम्हाला दिलाय म्हणे, घ्या. मला खटकलं, म्हणलं वकिलाची वेळ आली. आता वेळ येत असते, पण ती वेळ आपण पकडायची असते. वकील, मग वकिली भाषात मी भरपूर झाडलं. योग असा का त्या वकिलाला सूनच भेटली उपदेश, आणि ती आपल्या सत्संगातली मुलगीन, तिला दिलेलं चॅलेंज. आणि मग काय विचारता, सिन्नरमध्येच मास्तान वकिलाला कधीतरी झाडलेलं आहे, त्याला ती आठवण आली, योग आला, ते कुटुंब उपदेशी झालं. परमेश्वर कुठं कोणाची काय योग आणून देतील सांगता येत नाही. ही भावक्रिया आहे. आपलं मन कोमल असतं, त्या भावक्रिया. आपण लहान मुलगा असतो बघा, गोकुळाष्टमीला त्याला काय करतो, सजवतो, नटवतो, फोटो काढतो, भावक्रिया आहे. परंतु भाव व्यभिचारी देवाने सांगितला आहे, तो बदलणारा असतो. सकाळी काय तर दुपारी काय तर संध्याकाळी काय, तो काय पूर्ण वेळ टिकत नसतो. पण परमेश्वराने काय सांगितलं, एक भाव अनुष्ठान, एक विधी अनुष्ठान. काहींना विधी हे केल्यानंतर हेच होतं. काही लोक भेटतात की आज आहे ना खूप बोर झालो, म्हणत लागे ना का, सकाळी घाईघाईमध्ये देवपूजा करायचीच राहिली हो माझी. होतं की नाही, आपल्यालाही होतं, पारायण करायचंच राहिलं. काहींना सवय असते जाता जाता देवाला काहीतरी सांगण्याचं, प्रार्थना करायची. घाईघाईत माणूस पळतो, एक सवय असते. तिथं केलेली क्रिया तिथंच फळाला येते असं थोडी असतं. तुम्ही प्रार्थना, निरंतर स्मरण, चिंतन करायला लावलेलं आहे. एक विधी अनुष्ठान, ते विधीच्या अधीन झालेले, हे केल्याशिवाय हे होतच नाही. देवाने बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत तत्वसिद्धांताच्या माध्यमातून. नित्यक्रिया, निमित्तिक क्रिया, नित्यविधी, निमित्तिक विधी. नित्यविधीपेक्षा निमित्तिक विधी श्रेष्ठ आहे, आपण हे शब्द ऐकलेले असतात. आता एखादी व्यक्ती आहे, आता आज आपला दररोजचा टायमिंग आहे सत्संगाचा, 4 ते 5चा टायमिंग आहे. आपण 4ला सत्संग चालू केला, आता आपला नित्यक्रम झालेला आहे ना. हा आपल्याला महत्त्वाचा आहे, वेळेत सत्संग चालू करणे, वेळेत संपणे, काय असेल ते. परंतु अचानक एखादे चांगले साधू महात्मे आले, तपस्विनी आल्या, तर मग आपल्यासाठी ह्या वेळेपेक्षा तो श्रेष्ठ आहे. थांबणे आणि त्यांचं काय आहे ते विचारपूस करणे. आपण देवाची सेवना करतोय, कोणीतरी साधक आले, तर नित्यविधीपेक्षा नैमित्तिक विधी श्रेष्ठ आहे. आटन विजन करत असताना एखादे साधक भेटले, आता हे करताना त्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, त्यांची विचारपूस करणं. त्यावेळेस हे श्रेष्ठतेच्या माध्यमातून आपण घेतलं, नित्यविधी सोडून नैमित्तिक विधीच्याच पाठीमागं लागलो. आपला मुलगा कॉलेजला जातो, त्याचा कॉलेजचं टायमिंग आहे सकाळी 7 ते 12, आणि दिवसभर मग झोपेल राहतो. आपण काय करतो, वेळच वेळ आहे बाबा, काहीतरी कर, MSCITचा क्लास कर, कॉम्प्युटरचा क्लास कर, काहीतरी शिक, उपयोगी पडेल तुला. मग आपण असं म्हणतो का आता शिकायचं तर कॉलेज सोडून दे मग शिक. आपण म्हणतो कॉलेज कर, कॉलेजच्या व्यतिरिक्त असलेल्या वेळेमध्ये अजून काहीतरी शिक. तसं नित्यविधी कर,
नित्यविधी करताना नैमित्तिक विधी आला तर तो श्रेष्ठ आहे, तो सोड आणि तो कर. आपण हे बंद केलं आणि त्याच्याच माठीमागं लागलो आहे, म्हणून आपला प्रॉब्लेम. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. परमेश्वर काय म्हणतात, हे विधी भावातीत अनुष्ठान, हे विधीच्या भावाच्या पलीकडचं अनुष्ठान आहे. हे म्हणजे परमेश्वर. मग हे कोणतं? विधीच्या पलीकडचं भावाच्या पलीकडचं कोणतं अनुष्ठान आहे? हे आचाराचं अनुष्ठान आहे, त्यागाचं अनुष्ठान. म्हणून देवाने आचार्य तयाचा धर्म सांगितला. विधी करे तयाचा धर्म सांगितला का? भाव करे तयाचा धर्म सांगितला का? नाही. भाव तर निर्माण झाला पाहिजे, सत्व निर्माण होत असतं. भावहीन तर दैवहीन आचार्य सांगतात. भाव निर्माण झाला पाहिजे, आणि तो भाव निर्माण होण्यासाठी, सत्वस्थ होण्यासाठी आपल्याला ती गरजेचं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन भाव कधी निर्माण होईल? आचारावरती जाल आणि त्यावेळेस भाव निर्माण झाला तो स्वीकारात पडतो. आचारावरती न जाता भाव निर्माण होणारा आहे ना, तो स्वार्थपर असतो, दृष्टपर असतो, तेवढ्यापुरता असतो. दास्य तर मोचक सांगितलंय, परंतु ज्ञानयुक्त दास्य मोचक हे लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्रामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे की ज्या आपल्याला देवापर्यंत घेऊन जातात, मुक्तीपर्यंत घेऊन जातात, परमेश्वराच्या आनंदापर्यंत घेऊन जातात. या आपण शोधल्या पाहिजे की नेमकं काय. एक विशिष्ट वयापर्यंत, विशिष्ट वेळेपर्यंत एक संस्कार म्हणून आपण त्या गोष्टी स्वीकारलेल्या आणि त्या स्वीकाराव्यात. परंतु त्याच्या पलीकडं काहीतरी आहे, त्याच्या पलीकडं सत्य आहे, ते जाणून घेण्याची भूक आपल्याला मात्र सतत असली पाहिजे. आता प्रत्येकाची अवस्था वेगळी असते. कोणाला कधी उमगेल, कोणाला कधी उमगेल. आपल्या लीळाचरित्रात गेल्यानंतर असे अनेक साधक आहे का, ते साधक आपल्याला वेगळ्या पद्धतीनं दिसतात. बघा, आचार्यांना 8 भेटी झाल्या देवाच्या. 8 भेटीनंतर बोध झाला की नाही, 8व्या भेटीत बोध झाला. पूजनीय माईम भटांना चर्चा केल्यानंतर 8 दिवस कंटिन्यू ते चर्चा करत होते, मग बोध झाला. बोध तर झाला, परंतु अनुसरणाची ताकद निर्माण झाली, हिंमत निर्माण झाली 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर देवाच्या भेटीनंतर, बोधानंतर ते अनुसरण. आचार्य 8व्या भेटीत आचार्य. बाईसा 3ऱ्या दिवशी प्रेमदान दिलं. कोणाला 3 दिवस, कोणाला 8 भेटी, कोणाला 1 वर्ष, प्रत्येकाला वेगळी अवस्था. माईम भटांना जेव्हा भेट झाली तेव्हा माईम भटांबरोबर शास्त्रचर्चा, आचार्यांबरोबर शास्त्रचर्चा नाही, बाईसांबरोबर शास्त्रचर्चा नाही. ज्या ज्या अवस्थेला जो जो जीव आहे त्या त्या पद्धतीनं त्याला परमेश्वर देत असतात. आपण कोणत्या अवस्थेला हे शोधलं पाहिजे. आपल्याला ते समजत नाही, कळत नाही, आणि आपण फक्त पळत राहतो. मग पाठीमागं पळतो. आपण कोपऱ्यात जाऊन बसायचं, शोधणी करायची. शोधणी आपण शोधत नाही. जेवणाची शोधणी करा, पाणी पिण्याची शोधणी करा, काम करण्याची शोधणी करा, धर्म करण्याची शोधणी करा. आणि हे जे अनुसरलेले जीव आहे, जेव्हा आचारावरती जायची वेळ येते ना, तेव्हा शोधणी करतो की आपलं जेवण किती असावं. मग 2 चपात्या का 2.5 चपात्या, स्वस्तता कधी लाभेल. मग तो शोधणी करतो तो साधक. नुसती जेवणाची शोधणी आणि त्याचा निर्णय लावण्याची वेळ 1 वर्षाची आहे. आपण 1 वर्ष त्याला कशाला लागतं. परंतु कधी तो आर वाढून पाहतो, कधी कमी करून पाहतो. स्वस्तता मग ती बरोबर करत 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 वर्ष लागतं ते मॅच व्हायला. का आता एवढी चपाती, एवढी भाजी, एवढा भात, याच्या व्यतिरिक्त नाही, एवढंच पाणी. ही वेळ ती वेळ. आणि नंतर तो शोधणी केल्यानंतर मग ठरवतो की आता असंच. आणि थोडा का बिघड झाला का कार्यक्रम बिघडतो. हे अनुभव येत असतात. जसं आहाराची शोधणी आहे तशी शास्त्राची आपण शोधणी केली पाहिजे. कोणतं शास्त्र आपल्याला पटतं, आपल्याला पकडता येतं, कोणत्या पद्धतीनं, कोणत्या उद्दिष्टानं आपण परमेश्वराला आपल्याला आवडीपूर्वक जाता येईल, हे आपण शोधणी केलं. आपण शोधत नाही, आपण करतो. एक न धड भाराभर चिंध्या तुम्हाला सांगतो, खूप करतो आहे आपण. त्या मानाने आपण खूप करतो आहे, परंतु अचूक केलं पाहिजे, नेमकं केलं पाहिजे. देवाने सांगितलेले स्टेटमेंट आपल्या ते लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाची अवस्था वेगळी असते आणि त्या अवस्थेनुसार आपण बघितलं पाहिजे. आता महादैसाची देवाची भेट झालेली आहे. त्यांनी भेट होऊन त्यांच्या अनेक प्रश्नांना देवाने उत्तर पण दिलेले. पण तरी वाराणसीला गेल्यानंतर जोपर्यंत देवतेच्या विग्रहाच्या ठिकाणी अहेतुक बुद्धभजन घडत नाही, तोपर्यंत महादैसाला देव बोध देत नाही. अवस्था वेगळा आहे ना. इथं काय, इथं अगोदरच घडवून घेतलेलं आहे. आणि इथं आता महादैसा
भेटल्यानंतर घडवून घेतलेलं आहे. आपल्याला बी अगोदर घडवून घेतात. कधी? वेदूनी बोधिती का बोधूनी वेदिती. काहींना आवड निर्माण करता मग बोध, काहींना अगोदर बोध नंतर वेद, आहे की नाही. ज्याला अगोदर वेद आहे नंतर बोध होतो, वेदानंतर एखादी क्रियेचा स्वीकार होऊन त्याला बोध होतो. एखाद्याला झालेलं आहे भजन, बोध देऊन आवड निर्माण करतात. देवाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया फक्त आणि फक्त जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी. दुसरं कोणतंच टार्गेट, दुसरा कोणताच उद्देश परमेश्वराचा नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अनेक साधनं दिलेली आहे. आपले 4 साधने: स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक, आहे की नाही. त्याच्यातले मुख्य साधनंसुद्धा काय? नाम आहे, ज्ञान आहे, आहे की नाही. साधन म्हणजे काय? का आपल्याला जिथं पोचायचं तिथपर्यंत घेऊन जाणारी गोष्ट, वस्तू. जसं आपण गाडीचा वापर करतो, साधन आहे. त्या साधनाचा योग्य वापर करून आपण विशिष्ट ठिकाणी जायचं. त्या साधनांचा आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की ते आपल्या किती उपयोगाचं आहे. एखादी गाडी घेतल्यानंतर आपण नुसती दामटतो का? तिचं मेंटेनन्स करतो की नाही? हवा चेक करतो, ऑइल पाणी चेक करतो, सर्व्हिसिंग करतो, काही बिघाड झाला तर नीट पण करतो. आपल्याला साधनांचा बिघाड झाल्यावर नीट करता येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. ते जर शिकलो ना आपण, एकदम सोपं होऊन जाईल. ते आपलं कर्तव्य, आपलं ड्युटी समजून आपण केली पाहिजे. तर यातल्याच एका साधनाचं आपण देवपूजा म्हणजे स्थान याचं चिंतन आपण करणार आहोत. परंतु आज नाशिकवरून आलेली जी मंडळी, काही लोक गेले. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये किंवा काही नोकरीच्या ठिकाणी सर्व्हिस असते बघा. आता एखादा ड्युटीवर असेल ना, फर्स्ट शिपला जबाबदारीची ड्युटी असेल, जोपर्यंत सेकंड शिपवाला येत नाही ना तोपर्यंत फर्स्ट शिपवाल्याला जाता येत नाही. आमच्याकडे अशी सिस्टम आहे. हे त्यांनी ॲडजस्टमेंट केलेलं आहे. काल मग परमार्गसेवक नितीनदादा गायकवाड आहे, बाळासाहेब जगताप आहे परमार्गसेवक. ही शेतकरीच आहे. नितीनदादाचा व्यवसाय पण आहे, शेती पण आहे, ट्रॅक्टरचा व्यवसाय, गाडीचा व्यवसाय, वेगवेगळे कामं करताना, जबाबदारी पार पाडत असताना बाळासाहेबांचा बिझनेस पण आहे. ते काल आले. मग हे म्हटले आता हे आले, आता आम्ही सुटतो. तसं आता हे पण आपले विचार आपल्यापुढं मांडणार आहे. मी प्रथम नितीनदादाला विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत आणि सायंकाळी मग आपण या साधनावरती, एकावरती चिंतन करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की